मी एक काल व्हिडिओ बनवला होता डॉक्युमेंट संदर्भातला, त्यामध्ये तुम्हाला सगळे डॉक्युमेंट मी तपासून घ्या म्हणलं होतं एकदा, कारण की ऐनवेळी धावपळ होते. तुमचे काल भरपूर मुलांचे मेसेज आले होते की सर डॉक्युमेंट संदर्भातला एक चांगला म्हणजे व्हिडिओ बनवा म्हणून. तर खास हा तुमच्यासाठी व्हिडिओ आहे मित्रांनो. व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ बघून झाल्यावर लाईक करायचं आणि आपल्या मित्रांना शेअर सुद्धा करायचं मित्रांनो. अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे याच्यामध्ये. तर मित्रांनो काय, पोलीस भरतीसाठी लागणारी कागदपत्रे. सर्वप्रथम तुम्हाला मित्रांनो याच्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड हे कंपल्सरी लागणारच आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला आयडेंटिटी म्हणजे जे आपले फोटो असतात ना आयडेंटिटी कार्डचे, त्या आयडेंटिटी कार्डचे फोटो जवळपास 7-8 फोटो तुम्हाला कंपल्सरी लागणारच आहेत. नंतर मित्रांनो 10वी आणि 12वी, 10वीचं गुणपत्रक तसंच 10वीचं सर्टिफिकेट प्रमाणपत्र, सेम 12वीचं गुणपत्रक, 12वीचं प्रमाणपत्र, वयाचा पुरावा म्हणून जन्म दाखला लागतो मित्रांनो. जर काही मुलांकडे जन्म दाखला नसेल तर आपला 10वीचा प्रमाणपत्र असतो, सर्टिफिकेट असतो, त्याच्यावर आपली म्हणजे जन्मतारीख असते, तर मित्रांनो तो सुद्धा चालते. म्हणून 10वी-12वीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र हे दोन्ही कंपल्सरी तुम्हाला ठेवणं गरजेचंच आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला लागणार आहे शाळा सोडल्याचा दाखला. अतिशय महत्वाचा आहे हे, मी संपूर्ण ऑल कॅटेगरी साठी सांगतोय मित्रांनो, हे महत्वाचे आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला, काही मुलांचे कॉलेजेस चालू आहेत तर त्या मुलांना आपल्या कॉलेजमधून तुम्हाला बोनाफाईड सर्टिफिकेट मिळतो. तो बोनाफाईड सर्टिफिकेट तुम्हाला मित्रांनो काढून घ्यायचा आहे शाळेमधनं. डोमासाईल, वय आदिवास, त्याला नॉन क्रिमिलियर हा सर्टिफिकेट तर अतिशय महत्वाचा आहे. त्यानंतर तुम्हाला जातीचा दाखला. आता हे सगळे तुम्हाला कंपल्सरी लागणारे डॉक्युमेंट मी सांगितलेले आहे. आयडीला फॉलो करून घ्या. अशीच उपयुक्त माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो मित्रांनो. जय महाराष्ट्र.